धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। ठिकठिकाणी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गट महानगर प्रमुख संदीप चौधरींच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं। प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी येथील माजी नगरसेवक यांच्या घरापासून ते रामचंद्र नगर पर्यंतच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे। या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत। त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध लोकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो। तसेच पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे तेथे डेंग्यू व इतर आजारांचा प्रसार होऊ शकतो। विशेष म्हणजे या प्रभागात माजी महापौर देखील आहेत, तरी 5 वर्षापासून या रस्त्याकडे संबंधित लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे। खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। या आंदोलनात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष मिस्त्री, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष पंकज भारसकर, आबा भाडागे, सागर निकम, गौरव पाटील, हर्षल वाणी, सागर साळवे, बाळू शेंडगे आदी सहभागी झाले होते। धुळेकर नागरिकांनो, हा आहे प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 11 मधील स्वामीनारायण कॉलनी पासून रामचंद्र नगर पर्यंतच्या या रस्त्याची प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली आहे। आणि विशेष म्हणजे हा वार्ड विद्यमान माजी महापौरांचा वार्ड आहे, तरी या वार्डाची इतकी दैनीक अवस्था धुळे शहराची इतकी दैनिक आहे। महापालिकेच्या आयुक्तांना आहे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। आता पाऊस चालू होतोय, पावसामुळे या खड्ड्यामध्ये डबके साचतील आणि त्या पाण्यामध्ये डास निर्माण होतील। त्या डासांतून डेंग्यूचे मच्छर या पूर्ण परिसरामध्ये फैलतील आणि डेंग्यूचे मच्छर इथल्या नागरिकांना चावतील, त्यामुळे त्यांना डेंग्यू होईल। डेंग्यू झाल्यामुळे गरीब लोकांना दवाखान्यात ऍडमिट व्हावं लागल आणि डेंग्यू झालेल्या व्यक्तीला 50,000 ते 1,00,000 रुपये खर्च येतो। ते पैसे कुठून आणतील? कोणी व्याजाने पैसे काढल, कोणी सोनं विकल, कोणी घर गहाण ठेवल, कोणी दया माया करून पैसे आणेल आणि डॉक्टरचं बिल भरल। आणि या सर्व पापाचा जिम्मेदार नालायक सत्ताधारी पार्टी आणि महानगरपालिकेचे भ्रष्ट लाचखोर अधिकारी आहेत। तसेच या खड्ड्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे। या परिसरातून शाळकरी मुले वापरतात, वृद्ध लोक जातात, हजारो लोकांचा येण्या जाण्याचा रस्ता आहे। तसेच या परिसरामधील सर्व स्ट्रीट लाईट बंद आहेत। गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या या प्रभागाचे 4 नगरसेवक आहेत। इथं रोज चोऱ्या होतात, महिलांच्या मंगळसूत्र तुटले जातात, विनयभंग होतो, तरी हे महापालिकेचे अधिकारी आणि सत्ताधारी लोक या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत। आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे की लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करा, नवा करा, अन्यथा महापालिका आयुक्त साहेब तुमच्या घराच्या बाहेर आणि तुमच्या दालनाच्या बाहेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि आमच्याबरोबर आता मनसेचे लोक पण आहेत, असं शिवसेना आणि मनसेकडनं तुमच्या दालनाच्या बाहेर उपोषण करण्यात येईल। आणि त्याला सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी पक्ष आणि महापालिकेचे आयुक्त असतील। म्हणून सर्वांना विनंती करतो, जनतेला या त्रासापासून मुक्तता करा, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आणि मनसेकडनं मागणी आहे। आवाज कोणाचा? शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विजय असो।